नमस्कार, मी ऋषिकेश. स्वागत करतो तुमचं कृषी उतृषी या युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, तुरीची लागवड तर केली, पण तुरीला पहिला बेसळ डोस कोणता टाकायचा? हा प्रत्येक शेतकऱ्याला पडलेला हा प्रश्न असतो. तर तोच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. कारण अशी शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर शेतकरी मित्रांनो, तुरीची लागवड केल्याच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला पहिला प्रश्न पडलेला असतो की तुरीला भेसळ डोस कोणता टाकायचा, की जे आपण लागवड केल्या पेरणी केल्यापासून ते आपल्या काढणीपर्यंत तो जो काही खत टाकलेला आहे तर त्याचा असर आपल्याला त्या ठिकाणी राहील असं आपल्याला खत त्याच्यामध्ये कोणतं टाकलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये मी तुम्हाला तीन प्रकारचे तीन खतं सांगतो. त्याच्यापैकी तुम्ही कोणतंही एक वापरू शकता. याचा खूप साऱ्या छान पद्धतीने रिझल्ट जो काय आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी आलेला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये पहिलं वापरत असताना जे काय 12-32-16 आहे तर ते त्याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि त्याच्यासोबतच कॉम्बिनेशन करून जे काही सल्फर आहे, फक्त सल्फर वापरत असताना आपल्याला या ठिकाणी चिलेटेड फॉर्म मधलं सल्फर वापरायचं आहे. सल्फेट फॉर्म मधलं जे काय सल्फर आहे तर ते त्या ठिकाणी वापरायचं नाही. दुसरं खत वापरत असताना जे काय 10-26 आहे, 10-26-26 आहे तर ते त्याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि त्याच्याबरोबरच कॉम्बिनेशन करून वापरत असताना चिलेटेड फॉर्म मधलं सल्फर वापरायचं आहे. आणि तिसरं वापरत असताना जे काय 9-24-24 आहे तर ते त्याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि त्याच्यासोबतही आपल्याला जे काय सल्फर आहे, चिलेटेड फॉर्म मधलं जे काय सल्फर आहे तर ते त्याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि या तिन्हीचंही प्रमाण वापरत असताना 12-32-16 असेल, 10-26 असेल, 9-24-24 असेल, याचं प्रमाण वापरत असताना प्रति एकर 50 किलो आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. आणि जे काय सल्फर आहे तर ते 2 किलो प्रति एकरासाठी आपल्याला त्या ठिकाणी चिलेटेड फॉर्म मधलं जे काय सल्फर आहे तर ते त्या ठिकाणी वापरायचं आहे. जे काय 10-26 हे ग्रॅन्युअल फॉर्म मधले जे काय खतं आहेत, 12-32-16 ही आपले 10-26 असेल, 9-24-24 असेल, याच्या माध्यमातून जे काय नत्र, स्फुरत आणि पालाश आहे तर हे आपल्या पिकाला मिळालेलं पाहायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय आपण सल्फर देणार आहे तर त्याच्यामधून जे काय सल्फरची त्याला रिक्वायरमेंट आहे तर ती त्या ठिकाणी पूर्ण भरून निघालेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपली फुलधारणा होणार आहे किंवा ज्यावेळेस झाडांची चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी जी काय मदत होणार आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी सल्फरच्या माध्यमातून झालेली पाहायला मिळेल. आणि जर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून सोडणार असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काय 13-40-13 आहे तर ते त्या ठिकाणी वापरायचं आहे. आणि त्याच्यासोबतही तुम्हाला चिलेटेड फॉर्म मधलं जे काय सल्फर आहे तर ते त्याच्यामध्ये वापरायचं आहे. याच्यामध्ये 13-40-13 वापरत असताना प्रति एकर आपल्याला 12 किलो त्या ठिकाणी वापरायचं आहे. आणि सल्फर आपल्याला 1 किलो वापरायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या तूर पिकाला जर जे काय बेसळ डोस म्हणता येईल, हा जर तुम्ही तुमच्या पिकाला जर दिला, तुरीला जर दिला, तर निश्चितच जे काय चांगलं उत्पन्न आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.